लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रासबिहारी लिंक रोडवरील HP पेट्रोल पंपासमोर आज दिनांक 27 ऑगस्ट नाशिकमधील सर्वात मोठ्या माऊली बाईक होलसेल अँड ऑटोमोबाईल्सचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी धर्मवीर सुनील भाऊ बाकुल, छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर, युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग तसेच जाधव परिवार यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचा जाधव कुटुंबियांच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला। नाशिककरांसाठी खास सुविधा। माऊली बाईक हे नाशिकमधील एकमेव भव्य ठिकाण असून येथे 100हून अधिक प्रकारच्या टू व्हीलर्स अत्यंत कमी दरात उपलब्ध असतील। विशेष आकर्षण म्हणून लोकप्रिय यामाहा RX 100 ही गाडी येथे पाहायला मिळणार आहे। ग्राहकांना व शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात म्हणजेच 10,000 पासून ते 2.5 लाखांपर्यंतच्या गाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आयोजकांनी दिले। नाशिककरांनी एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले। या सोहळ्याला मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते पप्पू माने, युवक प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे, उद्योजक आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ किरण डोखे, दिनेश जाधव, शुभम पवार, राजेंद्र पाटील, नयन शेजवळ, चंद्रकांत सानप, आप्पा गडाख, अमित रोकडे, सौरभ बिरारी, जयेश खैरनार, योगेश हंडगे, शंतनू बिरारी, लकी पगार, धीरज भांबळे तसेच जाधव कुटुंबीय मोठ्या संख्येने व कार्यकर्ते उपस्थित होते। या भव्य उद्घाटनामुळे नाशिककरांसाठी एक नवीन व परवडणारे टू व्हीलर मार्केट उपलब्ध झाले आहे। तर आपल्याकडे आज माऊली बाईक्स अँड होलसेलर या बाईकचा आपण शुभारंभ केलेला आहे। तर पप्पू भाऊ माने आणि करण भाऊ गायकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे। त्या अनुषंगाने आपण इथं 100+ बाईक इथं ठेवलेल्या आहेत। तर आपलं RX 100 मध्ये ऑलरेडी नाव होतं, तर अजून आपण साध्या बाईक्समध्ये पण आलेलो आहोत आणि एकदम कमीत कमी रेटमध्ये आणि शेतकऱ्याला सर्व मजुरांना परवडेल अशी गाडी 10,000 पासून तर 2.5-3 लाखापर्यंत गाड्या या छताखाली असतील। आणि नाशिकमधील सर्वात मोठा मॉल हा आपला नाशिकमध्ये माऊली मॉल असेल असं मी मित्रांनो तुम्हाला एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा, या मॉलला नक्की व्हिजिट करा। जाधव भाऊ यांनी आज माऊली बाईक ऑटोमोबाईल या बाईक विक्रीच्या व्यवसायात मेरी राजबिहारी लिंक रोडवरती सर्वात पहिलं असं इथं विक्रीचा जो व्यवसाय आहे त्याचं इथं शॉपचं उद्घाटन केलेलं आहे। आत्ताच करण भाऊंनी सांगितलं की अतिशय गरिबीच्या परिस्थितीतनं झेप घेऊन म्हणजे एक छोटा वृक्ष लावला होता, त्याचं वटवृक्ष झाल्याचं त्याचं रूपांतर इथं दिसत आहे। आपण बघशाल की माझ्या अंदाजाने इथं आता एक 500 ते 700 बाईक विक्रीला इथं आहे आणि ते पण वाजवी दरात आहे। म्हणजे 10,000 पासून तर 3 ते 4 लाखापर्यंत बाईक रिसेलमध्ये इथं मिळणार आहे। असं एक सर्व बाईकचं एकाच छताखाली जाधव बंधूंनी इथं त्याचं आणलेलं आहे विक्रीचं। तर मी माझ्या माने परिवाराच्या वतीने प्रभाग 3च्या वतीने मी त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो। असंच त्यांनी उत्तर प्रगती करो असं मी माझ्या माने परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि आता करण भाऊंनी सांगितलं का RX 100, तर RX 100 ही अशी गाडी आहे की मी वयाच्या 18व्या वर्षी इथून पुण्याला घेऊन गेलो होतो। RX 100 यामा बाईक काय असती हे मला चांगलं माहिती नाही, आज ती बाजारात मिळत पण नाही आणि त्याचं ते स्पेशलिस्ट आहे। त्याच्यामुळं नक्कीच अजून त्यांचं असे संपूर्ण नाशिकमध्ये शोरूम तयार हो असे मी माझ्या माने परिवाराच्या त्यांना शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिकमधला सगळ्यात टू व्हीलरमध्ये सगळ्यात मोठा होलसेल बाजार आमच्या छावा क्रांतीवीर सेनेचे युवा आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनेश भाऊ जाधव यांनी आज ओपन केलेला आहे। मी सर्व नाशिककरांना तसंच महाराष्ट्रातील सर्व टू व्हीलर प्रेमींना या माध्यमातून विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा या माऊली बाईक ऑटोमोबाईल शॉपीला आपण सर्वांनी भेट द्यावी। भेट दिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 100 प्रकारच्या चांगल्या व्हरायटीज टू व्हीलर आपल्याला अत्यंत कमी दरात या ठिकाणी मिळतील आणि त्यातही
गाडीची हमी ही 100% त्यांच्याकडून आपल्याला दिली जाते. आपली कुठलीही फसवणूक होणार नाही. अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसायात मोठं झालेलं हे व्यक्तिमत्व, त्यांचे खरे खास ओळख तर RX-100 म्हणजे यमा ही गाडी विकण्यामध्ये आहे. जी सोशल मीडियावर आपण नेहमी बघतो. एक गाडी एका दिवशी टाकली की तिचा व्यवहार दुसऱ्या दिवशी 100% आणि तेही कुठलीही किंमत कमी न करता होतो. याचा अर्थ या माणसामध्ये प्रामाणिकपणा आहे. व्यवसायात प्रामाणिकपणा जर असला तर माणूस मोठी उंची घेतो. छोट्याशा व्यवसायातून सुरू झालेला हा नाशिक शहरातील सर्वात मोठा वाहन बाजार टू व्हीलरचा या ठिकाणी त्यांनी आज सुरू केला. त्यांच्या या कार्याला मी माझ्या गायकर कुटुंबियाच्या वतीनं, छावा क्रांतीवीर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा नाशिकमधील सर्व बाईक प्रेमींना विनंती करतो की आपण एक वेळा अवश्य या वाहन बाजाराला भेट द्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्यासह विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.